नमस्कार. मी परत एकदा तुमच्या भेटीला आले आहे. आज चवळीची भाजी दाखवते. चवळीच्या शेंगांची. ही चवळीच्या शेंगांची भाजी पहिली स्वच्छ धुतली, वाळवली आणि मग चिरलेली. मिरच्या तुम्हाला तिखट पाहिजे तेवढी भाजी करायची आहे, तेवढ्या मिरच्या हे करायच्या. मी 4-5 मिरच्या घेतल्या आहेत, चिरल्या आहेत. कोथिंबीर, कढीपत्ता, राई, हिंग, हे मसाले आणि खोबरं. आता आज माझ्याकडे ओलं खोबरं नाही आहे ह्या भाजीमध्ये घालायला, म्हणून डेसिकेटेड कोकोनट मार्केटमधून आणलेलं तेच घालणार आहे. आणि मीठ. आता गॅस चालू केलेला आहे मी. हे पातेलं तापलेलं आहे, कढई तापलेली आहे. हे तुम्ही म्हणाल की ह्या कढईतलं ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये मी पापड तळलेले आहे, तेच तेल मी ह्या भाजीला वापरते. दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. 1 टीस्पून राई घालते. तर तडतडण्याचा राईचा आवाज आलेला आहे. मी मिरच्या घालते. त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर. तुम्ही म्हणाल आधी कोथिंबीर कशी काय घालते, तर त्याला चांगला वास यायला पाहिजे म्हणून, आणि खराब होत नाही भाजी जर उडली तर, त्याच्यासाठी मी आधी तेलामध्ये परतवते. आता हिंग घालायचं थोडंसं. आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालत नाही आहोत. पाव चमचा हळद घालतोय आणि 1 चमचा धन्याची पावडर. आणि एवढंच आपल्याला लागतं ह्याच्यामध्ये, कारण मिरच्या घातलेल्या आहेत, तर लाल तिखटाची गरज नाही आहे ह्याला. आता भाजी घालूया आपण. आता चांगली मिक्स करायची फोडणीमध्ये. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं. ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची. आधी हे खोबरं घालायचं नाही, जेणेकरून करपायला नको म्हणून. आता ह्याच्यावर मी वाफेसाठी एक ताट ठेवते, कढईवर राहील असं, आणि त्याच्यात पाणी ओतते. ही भाजी वाफेवर का शिजवायची असते, पाणी घालायचं नसतं, कारण त्याचा हिरवा रंग तसाच राहिला पाहिजे म्हणून. आणि ही फळभाजी आहे, त्यामुळे पाणी घालून शिजवायची नसते. त्याच्यातले न्यूट्रियन्स कमी होता कामा नये म्हणून वाफेवर शिजवायची असते. आता मध्ये एकदा चेक बघायची, हलवून व्यवस्थित झाली आहे का. ही भाजी शिजायला वेळ लागत नाही, 5 मिनिटात होते शिजून. आता खोबरं घालते. भाजी आता रेडी आहे खाण्यासाठी. भाजी कशी झाली आर्या?